काय नेमकं डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मतदान करताय? कामाचाच माणूस निवडून येणार 100%. अर्ध्या रात्रीला लोकांसाठी उपलब्ध असलेला उमेदवार या ठिकाणी समाजासाठी अर्ध्या रात्रीला त्याची अडीअडचण आणि प्रश्न सोडवणारा या ठिकाणी जो उमेदवार आहे त्याला सर्व समाजाने या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे. आता आपण आहोत आंबेगावमधील लांडेवाडीमध्ये, जिथं शिवाजीराव आढळराव पाटील मतदान करणार आहे. त्या मतदान केंद्रावरती आपण आहोत आणि पाहतो आपण जय्यत तयारी झालेली आहे. मतदानाचा हक्क बजवायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. खरं तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकी जेवढ्या चुरस आहे त्यामध्ये लांडेवाडी मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांची जी आहे ती खरी लढत आहे आणि या लढतीमध्ये कोण नेमकं विजयी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपल्यासोबत काही मतदार आहेत, त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. काय सांगाल, मतदानाचा हक्क तुम्ही पहिला बजावलेला आहे? चांगलं आहे, वातावरण चांगलं आहे, व्यवस्थित आहे. कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही समोर ठेवून मतदान केलं आहे? काय हवं आहे नेमकी? काय नाही, व्यवस्थित का त्यांचा कार्यक्रम चांगले व्यवस्थित, बाकी काय. फार मोठी लढत पाहायला मिळते. खरं तर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव पाटील यांच्या दोघांमध्ये जी आहे ती खरी चुरस आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं गेले महिनाभर शिवाजीराव आढळराव पाटील असतील आणि अमोल कोल्हे असतील, खऱ्या अर्थानं चुरशीची अशी निवडणूक होत असताना आज सकाळी आम्ही मतदान केलं आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांना सहज जनसंपर्क असलेला उमेदवार या ठिकाणी पाहिजे. कधीतरी येऊन समाजासाठी नव्हे तर अर्ध्या रात्रीला लोकांसाठी उपलब्ध असलेला उमेदवार या ठिकाणी समाजासाठी अर्ध्या रात्रीला त्याची अडीअडचण आणि प्रश्न सोडवणारा या ठिकाणी जो उमेदवार आहे त्याला सर्व समाजाने या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. काय सांगाल तुम्ही, काय नेमकी हवा आहे या मतदारसंघामध्ये आणि तुम्ही मतदानाचा हक्क बजावलाय? काय आता शिवाजीराव पाटीलच, दुसरे काही सांगू शकत नाही. खरं तर प्रचारामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले. शिवाजीराव पाटलांवरती सुद्धा अनेक आरोप केले गेले. आरोप किती जरी झाले तरी खासदार शिवाजीराव पाटीलच. खरं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या घडामोडी घडल्या, 2-2 पक्ष फुटले आणि त्यानंतरची ही पहिली निवडणूक होते. काय नेमकं डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मतदान करताय? कामाचाच माणूस निवडून येणार 100%. आढळराव दादाच विजयी होणार हे आम्ही खात्री देतो 100%. लोकांना कामाचा माणूस पाहिजे. वैयक्तिक दादांचं काम कोल्ह्यांपेक्षा 100% चांगलं आहे. पाहतोय आपण कुठेतरी शिवाजीराव आढळराव पाटील यांना जी आहे ती पसंती मिळते. त्यांच्या मतदार जिथं त्यांचं निवासस्थान आहे तिथला हा बूथ आहे, त्या ठिकाणचं मतदान केंद्र आहे आणि कुठेतरी कामाचा माणूस पाहिजे अशी प्रतिक्रिया देत जे आहे ते मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे दिवसभरामध्ये नेमकं कसं आणि किती मतदान होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन उत्तम कुटियार, राजू सोने, एबीपी माझा, लांडेवाडी, आंबेगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.